क्योंकि जय भीम वाले सभी जोरदार जय भीम बोलेंगे सबसे पहले। बोलो जय भीम, जय भीम। की तुमच्या गावचा प्रोग्राम मी तुम्हाला टाळ्यापिळ्या समजते का नाही? बाबासाहेबांच्या तुम्ही अजून म्हणता बाबासाहेबांची जयंती साजरी करता, बाबासाहेबांच्या पुराले उभं करता इथे आणि बिलकुल टोकांचा जयघोष नाही। बोला जय भीम, जय भीम। अरे अच्छे तो अच्छे के सच दुनिया से निराले हैं हो, जय भीम वाले क्योंकि कौन है हम लोग? बाबा साहब की सच्ची औलाद है हम लोग। बाबा साहब के रक्षकों में उनकी जो धरोहर है उसे संभालने वाले हैं हम लोग। बोलो जय भीम। अरे हम कौन है? अरे जय भीम वाले, जय भीम वाले, जय भीम वाले, जय भीम वाले। सुनो कि हम तेजस्वी को चमचमनारा, तेजस्वी को चमचमनारा, लाखा देखे कस खरा, अरे लाखा देखे कस खरा। साजणे या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये एकच हिरा झालाय आणि असा हिरा हजारो वर्षांनंतर एकदा येतो। असा हिरा पुन्हा येणे शक्य नाही, असा महापुरुष पैदा होणे शक्य नाही, असा नेता, असा पुढारी, असा संपूर्ण मानव जातीसाठी एकमेव असा पुढारी होणे असं शक्य नाही। म्हणून काय म्हणायचं? तेजस्वी तो चमचमणारा, अरे लाखामध्ये एकच खरा, लाखामध्ये एकच खरा। साजणे अरे भीम माझा होईल वेळा, भीम माझा होईल वेळा।
बाबासाहेबांची लेखणीची ताकद एवढी मोठी होती की संपूर्ण जो संविधान लिहिला गेला तो बाबासाहेबांच्या घामाने, जितकं रक्त इम्पॉर्टंट असतं तेवढंच घाम पण इम्पॉर्टंट असतं. घाम असाच नाही गळत, इथे 3-4 तास उभं राहून बघा तुम्हाला कळेल की घाम काय असतो. जो शेतकरी राबतो त्याला विचारा की घाम काय असतो. म्हणून म्हणायचंय, अरे जगातली देखणी हो अगं बाई वामन दादा करणं आहे चकाळ्या झाला पाहिजे. असा महाकवी पुन्हा होणे शक्य नाही जसं बाबासाहेब होणे शक्य नाही. एकदा त्या महाकवींकडे जोर करा. लेखणीची ताकद काय असते ह्या गीतामधनं तुम्हाला समजेल. अरे जगातली देखणी, अरे जगातली देखणी, जगातली देखणी गो बाई. अरे बाई मी भीमाची, अरे बाई मी भीमाची, भीमाची लेखणी गो बाई. भीमाची लेखणी गो बाई, भीमाची, भीमाची लेखणी गो बाई, भीमाची लेखणी. जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त गाणं सादर करतोय. आता या जयंतीसाठी तरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगर तुम्ही खरंच बाबासाहेबांच्या औलाद असाल तर दोन्ही हात वरती करा सगळे. मला एकही असं दिसला नाही पाहिजे ज्यांच्या हात वरती नसेल. बेटा हात वरती करा, चॉकलेट दूध का हे बघ चॉकलेट. चला दोन्ही हात वरती करा. चलो आधी करो हात. अरे पहाट झाली प्रभा मनाली, पहाट झाली प्रभा मनाली, भीम जयंती आली. अरे पहाट झाली प्रभा मनाली, पहाट झाली प्रभा मनाली, पहाट झाली प्रभा मनाली. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. अरे बाहेर बाहेर कमी आहे का रे आवाज? थोडा वाढव बरं. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे महामानव, एकमेव असे महामानव ज्यांनी ही पहाट, आता तर रात्र आहे परंतु ही पहाट म्हणजे ही सोनेरी पहाट. हे 14 एप्रिल हा सण आपण मोठ्या उत्सवाने साजरा करतो. फक्त या गावामध्ये नव्हे, नगरामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण विश्वात भीम जयंती आली, भीम जयंती आली. अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली, बाबा विमाना घाल. चांदाची चांदणी घेऊन खाली, बाबा विमाना घाल. चांदाची चांदणी घेऊन खाली, बाबा विमाना घाल. पहाट झाली प्रभा मनाली, पहाट झाली प्रभा मनाली, भीम जयंती आली. आता तुम्हाला काय म्हणायचंय? अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली, तुम्हाला म्हणायचंय बाबा भीमाला खाली. काय म्हणायचंय? वारा भीमाला घाली, वारा भीमाला घाली म्हणायचंय. काय म्हणायचंय? काय म्हणायचं? ताईन थँक्यू, करेक्शन करू शकतो, खूप खूप थँक्यू. अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, वारा भीमाला घाली म्हणायचं. अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, बाबा माझ्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वारा भीमाला घाली. काय म्हणायचं? अरे चांदाची चांदणी घेऊन खाली.
ताई लाजून राहिली, लाजू नको ताई लाजून राहिली, कारण कसं आहे बाबासाहेबांची जयंती आहे, परंतु आपण तर आता कसं आहे आपल्याला तर आपण अंधारामध्ये दिसून नाही राहिलो, आपल्याला अंधारामध्ये आपण दिसूनच नाही राहिलो, आपण कशाने म्हणायचं बा जयंती आपल्यासाठी थोडी आली, तिकडे प्रकाश आहे, ते प्रकाश म्हणजे आमच्यासाठी आली जयंती। बाबासाहेब का फक्त अंधाराची आहे का? बाबासाहेबांनी अंधारातून प्रकाशाकडे आम्हाला कित्येक वर्षापासून नेलेलं आहे आणि आज सन्मानानं आपण जगत आहोत। आज कुठल्या कुठल्या पदाला स्त्री दिसते आहे, आधी असं बसायचा चालायचा सन्मानाने चालायचा अधिकार नव्हता, असा सन्मान झालेला आहे। म्हणून काय म्हणायचं आहे, अरे पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली, हिम जयंती आली, अरे चांदाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, चांदाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, चांदाची चांदणी घेऊन खाली अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली। अरे मला आवाज येतोय का तुम्हाला? तिकडे स्टेजवर आवाज येतोय का? तिकडे येतो चांदाची चांदणी घेऊन खाली। बाप रे क्या बात है, कितना सुर है। अरे ये दुर्गापुर की नगरी है, ये बहुत प्यारी नगरी है। मैं फिर से एक बार पूछना चाहूंगा, अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, अरे बाप रे चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी बघा, अरे चांदाची चांदणी तुम्हाला वारा भीमाला गाली म्हणायचं एकदम म्हणून द्या। अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, तुम्हाला म्हणायचं वारा भीमाला, अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली, अरे वारा भीमा अरे वारा भीमाला, अरे बापरे क्या बात है। आता सगळ्यांना म्हणायचं माझ्यासोबत, अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली। मला काही आवाज नाही होणार ताई तुम्हाला? असा बाबासाहेबांची शक्ती आहे, बाबासाहेबांची स्त्री शक्ती आहे, स्त्री शक्तीची आवाज किती असते पाहिजे माहिती आहे? वो दिल्ली तक जाने चाहिए आवाज, ठीक है क्या बोलना है? अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, अरे चांदाची चांदणी घेऊन खाली, चांदाची चांदणी घेऊन खाली, वारा भीमाला कस्तुरीच्या साडीवर, कस्तुरीच्या साडीवर, दोन्ही हात वरती करा आणि तुम्हाला म्हणायचं आहे शोभे पिंपळाचं पानं। कोण कोण म्हणेल हात वरती करा लवकर पटकन, जे हात वरती करून बाबासाहेबांच्या औलाद इकडे कॅमेरामध्ये शूट करा, सगळे दिसले पाहिजे कोण कोण हात नाही उचलून राहिले। आपण त्यांना सगळ्यांना आमच्या प्रशांतताला एक मिनिट थांबवतात। हा कार्यक्रम श्रीनिवास भाऊ आणि त्यांचा जो पूर्ण ग्रुप आहे त्यांच्याकडून हा सादर होत आहे। आवडला का सगळ्यांना? आवडत आहे का? पण तो उत्साह द्या ना, जरा दाखवा ना, जोरदार टाळ्या झाल्या त्या ग्रुपसाठी, जोरदार टाळ्या ताकदीनिशी झाल्या पाहिजे। युवा राज्य ग्रुप दुर्गापूर तर्फे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जल्लोषात जयंती साजरी होत आहे, विचारांची जयंती साजरी होत आहे, बरोबर आहे? विचारांची देवाणघेवाण होत आहे। एकदा जोरदार टाळ्या श्रीनिवास भाऊ आणि त्यांचा पूर्ण ग्रुप। अरे आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण, हा सगळ्या माऊलींचा सण। आज आजच्या दिवशी आपण सणा वगैरे घालतो, आपण बाबासाहेबांचं चक्र काढतो, परंतु टाळ्यामध्ये खूप कंजूसी करतो आपण 3 नंबर वाले, आपण कंजूस आहोत हो का नाही? म्हणून तर आपल्याला हातही उचलण्यासाठी आपल्याला असं वाटतं आपल्याला जेवण झालं आता कंटाळलो बा, आता झोपतो जाऊ। ही बाबासाहेबांची जयंती आहे, इथं झोपायचं नाही आहे, जागायचं आहे। बाबासाहेबांची चळवळ ही पुढे न्यायची आहे आणि हे आपल्या युवा वर्गाचं काम आहे। सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा लवकर करा, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आली
आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण कस्तुरीचा साडीवर कस्तुरीचा साडीवर कस्तुरीचा साडीवर निशाताईच्या साडीवर आता इथे चित्र तर आहे नाही त्यांचे इथे तर आता आहे नाही, परंतु जर पिंपळाचं पानाचं जर चित्र इथे असतं तर आमची ही साडी खूप शोभत दिसली असती. म्हणून काय म्हणायचं आहे तुम्हाला, काय म्हणायचं आहे? शोभे पिंपळाचं पाना म्हणायचं आहे. आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण कस्तुरीच्या साडीवर कस्तुरीच्या साडीवर शोभे शोभे पिंपळ शोभे पिंपळ शोभे पिंपळाचं अरे शोभे पिंपळ कस्तुरीच्या साडीवर शोभे. क्या बात है, ये आवाज चाहिए. एवढे सारे पुरी जनमानस बसले परंतु आवाज पण नाही. बघा ह्या 2-4 मुलींचा कारण त्यांना लग्न झाल्यावर साड्या घालायच्या आहे. असं म्हणतात पोरं थोडी साड्या घालतील. नाही पोरांना पण थाई लोक पण आहेत, थाई लोक पण तुम्ही पॅन्टाचं गाणं घ्या ना. कंटाळलं घ्यायचं पॅन्टावाला घ्या ना, तुम्ही साड्यावाला घ्या ना. कोण मुंबईतीलच ना असं म्हणता का? अरे आमच्या पोरी अशा नाही पाहिजे ना, पण आम्हाला शिलवान पोरी पाहिजे, गुणवान पोरी पाहिजे. शिलवान आहेत, गुणवान आहेत, फक्त पॅन्ट आणि हे घालतात म्हणून काय गुणवान नाही आहेत का? नाही पॅन्ट नाही हे तर चालन म्हणा, पण मोबाईल मध्ये भी राहते ना आजकल पोरी. जमाना बदल गया तो कपड़े बदल गए. विचार अभी भी कायम है ना भैया. तो जयंती कर रहे हैं हम लोग. अरे लेकिन जब हमारे लड़कियां जब कॉलेज के लिए बाहर निकलती है, कॉलेज जाने के लिए, तो आधे समय मोबाइल में चिपकती हुई मुझे दिखती है. हाँ। क्यों दिखती है? मोबाइल में चिपकेंगे तभी